नमस्कार, युवा राज्य न्यूज मध्ये स्वागत आहे। सध्या आपण आहोत हदगाव तालुक्यातील तहसील समोर। हदगाव तालुक्यामध्ये अवैध मुरुम वाळू माफिया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। कारण कालच विद्यमान आमदार बाबुराव कदम कोळीकर यांच्या जनता दरबारामध्ये काही पत्रकारांनी प्रश्न विचारला असता वाळू मुरुम हे अवैध नाही हे सांगितल्यामुळे आता वाळू माफिया मुरुम माफियाचे या ठिकाणी चांगली पोळी शिजल्यासारखं आपल्याला वाटतं। कारण हाच प्रकार आहे भानेगाव येथील विधान कंस्ट्रक्शन नावाच्या कंपनीने भानेगाव येथील 7/12 दुसरा दाखवून दुसऱ्या 7/12 मुरुम उत्खनन केला। तर त्या मुरुमाची चौकशी करून संबंधित तहसीलदार असेल त्या ठिकाणी येणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा निलंबनाची मागणी व त्या कंपनीवर कारवाई करण्यासाठी आता उपोषण चालू आहे। दादा, काय मागण्या असतील आपल्या, कशा संदर्भात उपोषणाला बसलात? मागण्या ही आहेत की हे कंस्ट्रक्शनचं जे काम चालू आहे उत्खनाचं, वेदांत कंस्ट्रक्शन यानं रॉयल्टी दुसऱ्या शेताची दाखवून तिसऱ्या शेतामधून त्यांनी उत्खनन करत आहेत। आणि मी त्यांना तहसीलदार साहेबांना पत्र दिलं, मी पत्राचं मला कोणतंही उत्तर दिलं नाही त्यांनी। आज जवळपास 2 महिन्याच्या जवळपास होत आहे, तरी त्यांनी कुठे चौकशी केली नाही, काय मला कोणतं पत्र काढलं नाही, त्याच्यावर कोणती कारवाई केली नाही। याच्यासाठी मी आज दिनांक 13 तारखेला मी इथं तहसील कार्यालयावर उपोषणाला बसलेला आहे। नाही इलाज असताच तरी पण बसल्याच्या नंतर बी आणखी कोणताही पदाधिकारी येऊन मला भेट देऊन गेला नाही। याच्यावर आम्ही काही चौकशी केली म्हणून मला सांगितलं नाही याच्यासाठी। आणि आता मला थोड्या खाली कळालं की इथले जे कर्मचारी तहसीलदार मॅडम आहेत, काही कर्मचारी जे मेन आहेत सगळे कुठेतरी बाहेर गावला खेळायला काहीतरी गेलेत म्हणून सांगत आहेत। तर आता माझ्यासारख्या माणसानं जर शासनाला जर मदत करत असेल तर हे मला धोक्यामध्ये टाकण्याचे काम करत आहे शासन। का की मी शासनाची मदत करत आहोत, शासनाने मला सपोर्ट करायला पाहिजे, पण हे माझ्यावर दुर्लक्ष करायला येतं। कोणतंही पत्र काढलं नाही, मी मंडळ अधिकाऱ्याला सुद्धा कॉन्टॅक्ट केले, मंडळ अधिकाऱ्यानं उत्तर दिलं नाही, तलाट्यानं दिलं नाही। आणि बऱ्याच काही गाड्या प्रत्येक गावामधून चालू आहेत त्याच्या हर एक ठिकाणी त्याचं उत्खनन चालू आहे। भानेगाव जे तांडा आहे तिथं हजारो बराच उत्खनन आता चालू आहे, याच्यावर कोणी दखल घेणं झालं। एवढंच सांगण्यासाठी मी तहसील कार्यालयावर परत एकदा उपोषणाला बसलेला आहो। तर नव्याने रुजू झालेले वर्धा येथील जिल्हाधिकारी कर्डिले साहेब यांनी सुद्धा वर्धा येथे वाळू माफिया असेल, खडक माफिया असेल यांचे धाबेदार आणले होते, ते सुद्धा नव्याने आपल्या येथे रुजू झालेत। त्यांच्याकडून काय अपेक्षा असेल आपली? कलेक्टर साहेबाला सुद्धा मी पत्र दिलेलं आहे, त्यांनी आणखी काय त्याच्याकडून मला कोणतंही पत्र आले नाही आणखी बी, आणि तहसील कार्यालयातून सुद्धा पत्र दिलं नाही। याच्यावर आता कलेक्टर साहेब काय चौकशी करतील आणि काय त्याच्यावर गुन्हे दाखल करतील, मी त्याच्यासाठी बसलेला आहे इथं। आणि मला अपेक्षा एवढी आहे की जे दोषी आहेत त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, त्यांना निलंबित करण्यात यावं आणि मला न्याय देण्यात यावा। तर विद्यमान आमदार यांनी वाळू आणि मुरुम अवैध नाही असं सांगितलं, त्यामुळे या अवैध धंदे करणाऱ्याला बळ मिळालं काय असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। कॅमेरामॅन महेंद्र जोंगडेसह मारुती काकडे, युवा राज्य न्यूज, हदगाव, नांदेड।